आज होता दुसरा श्रावणी सोमवार, त्यामुळे ना मला आज 2 प्रकारची खिचडी बनवावी लागली. पण त्याआधी ना तनुसाठी वेगळी भाजी बनवली होती आणि आता ह्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवायला घेतली होती. माझा तर आज उपवास होता, त्यामुळे ना फक्त ह्यांच्यासाठीच भाजी बनवायची होती. मग काय पटकन कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि लगेचच इकडे ना जिरे लसणाची फोडणी दिली आणि ठेचलेला मिरचा कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला आणि लगेचच त्यात ना मेथीची भाजी टाकली आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी ही मेथीची भाजी बनवून घेतली. तनुच्या टिफिन सोबतच सकाळी चपात्या बनवल्या होत्या. मग काय चपाती आणि गरमागरम मेथीच्या भाजीचा नाश्ता तनुच्या पप्पांना दिला. आता नाश्ता करून तनुचे पप्पा ऑफिसला निघणार, तोच बाहेर हा धुधू पाऊस चालू झाला होता आणि हा पाऊस पण ना नेमका बाहेर निघायच्या वेळेसच बरोबर चालू होतो. त्यानंतर पहिले तर ना देवपूजा करून घेतली आणि ही देवपूजा झाली की मन अगदी प्रसन्न होतं आणि आपल्या घरातल्या दुसऱ्या कामांना भेटता येतं. आणि दुपारी तनुषला स्कूलमधून आणायला निघाली होती. जाता जाता पाहिलं तर मंदिर उघडं होतं. सकाळचं तर काय जमत नाही, मग आता वेळ आहे तर म्हणलं दर्शन घेऊन पुढे जावं. तसं तर दुपारची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती, त्यामुळे दर्शन पण लगेचच झालं आणि दर्शन घेतलं की लगेचच गंध लावला आणि प्रसाद पण मिळाला होता. तनुषला घेतलं आणि घरी आले आणि आता घरी आल्यावरती माझा उपवास आहे तर खिचडी बनवायला घेतली होती. तर तनुषला खायची होती मिठाची खिचडी. मग काय त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून छान अशी मिठाची साबुदाणा खिचडी बनवून घेतली. आणि आता मला तर काय मिठाची खिचडी जमत नाही, मग माझ्यासाठीच ठेचलेला मिरचा बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून झणझणीत अशी साबुदाणा खिचडी बनवून घेतली आणि आज खिचडी सोबत दही पण होतं बरं. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.